असा एक तेव्हा सूर आला आणि त्यावेळेला मग कोण आहे इच्छुक किंवा कोण आहे असा आप्पांनी विचारल्यानंतर ह्या खेडेपाड्यामध्ये पूर्वी पाणी नव्हतं, लाईट नव्हती. आज मी अभिमानाने सांगेन की येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये एकही आदिवासी पाडा पाण्या वाचून वंचित राहणार नाही. परंतु मेन बेसिक इथला विकास पालघर जिल्ह्याचा व्हायचा असेल तर व्यक्तिगत विकास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्लॅनिंग असायला पाहिजे. या पालघर जिल्ह्यामध्ये जी इंडस्ट्री आलेली आहे ती इंडस्ट्रीला रिलेटेड जे आवश्यक स्किल वर्कर त्याचे ट्रेड तयार केले पाहिजे, त्याचे सीट वाढवल्या पाहिजे. वाणगावचं एक कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, त्याचे सीट कमी पडायला लागल्यात ते तिथे 3-2 आहेत ते 5,000 तरी करायला पाहिजे. अशांसाठी आज आपण बघितलं की पालघर जिल्ह्यामध्ये जी काही 2 रुग्णालय, एक आपण मनोरला एक ट्रॉमा केअर सेंटर चालू आहे, किती वर्षापासून पडलेलं आहे, 10 वर्ष झाली. या 10 वर्षामध्ये अजूनही ते पूर्ण होत नाही, ऍक्टिव्ह झालेलं नाही. आज हायवेला ऍक्सिडेंट होतात ती आदिवासी समाजाची लोक मरतात, स्थानिक लोक मरतात, हे व्यक्त करतो. आप्पांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, मी जेव्हा 97ला निवडून आलो आणि आप्पांकडे जायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आप्पांनी मला एकच त्यावेळेला सांगितलं. नमस्कार, आज आपण बोईसर विधानसभेमध्ये उपस्थित आहोत. बोईसरचे माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी. एक व्यक्ती ज्यांनी खूप कमी आयुष्यात ऑलमोस्ट राजकारणाचे सगळेच उतार चढाव बघितले, त्यांनी ते कसे बघितले, त्यांचा प्रवास कसा होता आपण जाणून घेऊया. राजेश पाटील सरांचा वाढदिवस, 50वा वाढदिवस, आणि ह्या मुकामापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप उतार चढाव आतापर्यंत पाहिलेले आहेत. अनेक मोठमोठ्या व्यक्तींसोबत काम केलं, परंतु ही व्यक्ती नेहमी डाऊन टू अर्थ राहिली. आदिवासी असू दे, युवक असू दे, नेहमीच यांच्यासाठी काहीतरी नवनवीन व्हायला पाहिजे, आपल्या विधानसभेत नेहमीच काहीतरी प्रोग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी असायची. आणि तीच विचारसरणी त्यांनी आजही कायम ठेवलेली आहे. अजूनही आपल्या कार्यालयात इतक्या उशिरा बसून काम करत राहणं आणि नेहमीच लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं, त्यांच्या समस्या सोडवणं, हे ज्यांची विचारसरणी आहे, आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या टीम कडून. खूप धन्यवाद. थँक्यू. सर, जनता पाहत आहे, आज काय वाटतंय, इतक्या मोठ्या लोकांसोबत काम केलं, नगर परिषदेत काम केलं, आमदारकी खासदारकी तुम्ही लढलात, कसं वाटतंय? खरं सांगायचं, मी वयाच्या 21व्या वर्षापासून या राजकारणामध्ये आहे. माझे आजोबा कैलासवासी हिराजी कोंडू पाटील हे 1962 पासून जिल्हा परिषदेला ॲज अ मेंबर म्हणून काम केलं आणि तेव्हा ते 1997 पर्यंत माझे 2 आजोबा परशुराम कोंडू पाटील आणि हिराजी कोंडू पाटील हे दोघे अल्टरनेट पंचायत समिती जिल्हा परिषदेला काम केलं. माझे आजोबा ते वसई पंचायत समितीला उपसभापती पण होते. 97ला इन्सिडन्स असा झाला की जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका लागल्या आणि लोकनेते आमदार येते ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शिरसाडलाच एक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीसाठी एक युवा कार्यकर्ता आणि आजोबांच्या सोबत मी तिथे गेलो. अनेक कार्यकर्त्यांचे युवा कार्यकर्ते सोबत माझ्या होते आणि तिथे असा एक प्रसंग आला की सिनियर मंडळींना उमेदवारांनी देता तरुण मंडळींना आपण याच्यामध्ये संधी दिली पाहिजे, असा एक तेव्हा सूर आला. आणि त्यावेळेला मग कोण आहे इच्छुक किंवा कोण आहे असा आप्पांनी विचारल्यानंतर माझं नाव सुचवलं गेलं तिथे आणि आप्पांनी त्वरित मला तिथे विचारलं का तुला जर तिकीट मिळालं तो निवडणूक लढशील का. तर मी त्या मानसिकतेमध्ये अजिबात गेलो नव्हतो, परंतु मला त्याची आवड पूर्वीपासून असल्यामुळे मी त्वरित हो केलं आणि त्यावेळेला मला जिल्हा परिषद तिकीट 97ला आप्पांनी मिळालं. मग पंचायत समिती तिकीट दिलं, सभापती झालो, जिल्हा बँकेवर निवडून गेलो, APMC ला काम केलं, सहकार बोर्डावर अनेक वर्ष काम केलं, सहकार क्षेत्रामध्ये आमच्या ज्या जंगल कामगार सोसायटी आहेत त्याच्यामध्ये मी आजही काम करतोय, स्टेट लेवलला काम करतोय, आमदार झालो, लोकसभेची निवडणूक लढलो. म्हणजे आतापर्यंत मी विविध प्रकारच्या ज्या शासकीय कमिटी आहेत, काही मंडळ आहेत, काही संस्था आहेत, शाळा आहेत, मी 2 शाळा चालवतोय आदिवासी मुलांच्या. तर अशा एकूण 40 पदांवर मी आजपर्यंत काम केलंय आणि करत आहे. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण प्रदीर्घ राजकीय प्रवासामध्ये लोकनेते आमदार हितेन ठाकूर, राजू नाना, आमची बहुजन विकास आघाडी, सर्व वरिष्ठ नेतेगण, कार्यकर्ते, सर्व समाजातील अगदी सर्व यांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मला खूप
उपयोग झाला, त्यांची साथ लाभली आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जे माझे स्वतःचं एक मत आहे, आणि मी वसतिगृहामध्ये शिकलेला मुलगा, वसतिगृह चालवलं, माझ्या अंडरमध्ये 50 मुलं शिकत होती, मी समाजात संघटनांचं काम करतो, तेव्हाही केलं वयाच्या 16 वर्षापासून. तर जो मला जे स्वतःची आवड आहे शेती करणं, या ज्या गोष्टींची आवड आहे त्याच्यामध्ये त्याच्यातून जे शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि ह्या भागातील डेव्हलपमेंटसाठी गेली 27-28 वर्ष मी काम करतोय. आणि बऱ्यापैकी एक मी माध्यम आप्पांनी जे सांगितलेलं आहे की लोकसेवा ही 90% करायची आणि 10% फक्त राजकारण निवडणुकीपुरती करायचं. ह्या व्यक्तीवर आजपर्यंत जे काम केलं त्याच्यावर मी तर खूप समाधानी, कारण मी काहीतरी करू शकलो याचं एक मला खूप समाधान आहे. या एवढ्या वर्षामध्ये ह्या खेडेपाड्यामध्ये पूर्वी पाणी नव्हतं, लाईट नव्हती. आज मी अभिमानाने सांगेन की येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये एकही आदिवासी पाडा पाण्या वाचून वंचित राहणार नाही अशा प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणजे माझ्या बोईसर विधानसभा मतदारसंघात पण केल्या. ही वसई तालुक्यात आप्पांनी भगीरथ प्रयत्न करून ती सूर्याची योजना आणली, टप्पा 2 आणला, त्याच्यानंतर MMRT 180 MLD ची स्कीम आणली आणि येणाऱ्या जे अपकमिंग आहेत हे आप्पांच्या नियोजनाच्या माध्यमातून झालेत. पण त्याच्यातूनच ही जी वसई तालुक्यातील पूर्व भागातील गावं आहेत आणि माझ्या बोईसर मतदारसंघातील सर्व जी गावं आहेत येणाऱ्या 5 वर्षाच्या आतमध्ये सगळीकडे पाणी जाणार आहे. हे आम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण करू शकलो. MSCB सारखी जी परिस्थिती पूर्वी अगदी खेडोपाडी लाईट नव्हती, असं नियोजन केलेलं आहे की तिथे लाईट पूर्ण राहिले. रस्त्यांचं पण मी पालघर तालुक्यातील बोईसर मतदारसंघातील 100 किलोमीटरचे रस्ते आपल्याला केले. जे जिल्हा परिषदेकडे होते ते PWD केले, 200 कोटीचा निधी आणला. MGPच्या माध्यमातून जवळपास 100 किलोमीटरचे रस्ते जिल्हा परिषदकडे होते, परंतु जिल्हा परिषद कपॅसिटी नाही, तर ते अगदी अपग्रेड केले आणि ते आज आपण त्याची कामं चालू आहेत. ते दळणवळण यंत्रणा स्ट्रॉंग केली, त्याच्याने रोजगाराला जाणारी मंडळी, शाळेत जाणारी मंडळी किंवा इतर शेतकरी भाजीपाला घेऊन जात असतील किंवा दैनंदिन जीवनामध्ये रहदारी जी आवश्यक आहे ती सुलभरित्या कशी होईल ती केली. पाण्याचा प्रश्न सोडवला आणि लोकांमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आपण राबवले. जे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याच्यामार्फत गेल्या वर्षी मेळावा घेतला, खतं बियाणं दिलं. या वर्षी तिथल्या शास्त्रज्ञांनी मला सांगितलं की या पालघर जिल्ह्यामध्ये 100 क्विंटल धान्य बियाणं भात शेतकऱ्यांनी मागून घेतलं. म्हणजे एवढं चांगलं जे शेतकऱ्यांना माहित नव्हतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. म्हणजे आणि येणारा जो काळ आहे मॅडम, त्याच्यामध्ये माझं आयुष्य असं आहे की माझा पिंडच सामाजिक असल्यामुळे आज जे मला लोकांनी दिलं हे मला खूप समाधानकारक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पद येतात आणि जातात. मी 2012 साली पंचायत समितीला हरलो होतो, माझ्याच ज्या एरियामध्ये राहतो तेव्हा अगदी 130 मतांनी हरलो होतो. परंतु हार जीत ही राजकारणामध्ये होत असते, परंतु ज्या लोकांमुळे मी आज आहे त्या लोकांसाठी आयुष्यभर करत राहायची ही माझी प्रामाणिक जबाबदारी आहे, ती मी आयुष्यभर करणार. पालघरचं असं म्हणतात सर की आदिवासी जिल्हा आहे, पण आज बरेच सुविधांपासून आदिवासी वंचित आहेत. म्हणजे आता तरी वीज पाणी आलंच सहकार्याने आपल्या, पण बरेच सुविधा आहेत की मुलांना इथे सुविधा मिळत, म्हणजे रेल्वे नाही आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एक चान्स त्यांच्या हातून नेहमी जात असतो. मुलांना एक्झाम्स देता येत नाहीयेत. काही इच्छा आहे युवकांसाठी आदिवासी जिल्ह्याची? निश्चितच. आज बघा ह्या पालघर जिल्ह्याची परिस्थिती आपण बघितली की 2014 साली पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. एक आदिवासी जिल्हा म्हणून त्याच्यामध्ये एक वेगळा झाला आणि वेगळा होत असताना काही संकल्पना शासनाच्या होत्या की इथले आदिवासी समाज आहे, मच्छीमार समाज आहे, गोरगरीब समाज आहे, शेतकरी आहे, बागायतदार आहे, कारखानदारी आहे, व्यापारी आहेत, या सगळ्यांचं मिलाप होऊन एक पालघर जिल्हा विकसित झाला पाहिजे. आज आपण बघतोय बडोदा एक्सप्रेस हायवे सारखा एक मोठा प्रकल्प ह्या पालघर जिल्ह्यातून चालू आहे. डेडिकेट फेअर कॉरिडॉर जो आपण त्याचं काम चालू आहे. बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे, त्याचं काम चालू आहे आणि नव्याने होणारं वाढवण बंदर. या सर्व पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर देशाच्या विकासाला चालना देणार हे प्रकल्प आपण सगळे सांगतात, आपण ऐकतो, मान्य आहे ते का देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून असे प्रकल्प व्हायला पाहिजेत
या मताचे आम्हीही आहोत. परंतु ज्या ठिकाणी हे रस्ते झाले किंवा हे प्रकल्प होतात त्या ठिकाणची सर्वसामान्य जनता, शेतकरी किंवा आदिवासी किंवा मच्छीमार हे जे काही विस्थापित होतात त्यांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम कुठे दिसत नाहीत. अधिकारी वर्गाच्या माध्यमातून त्यांना जे सहकार्य मिळायला पाहिजे ते पूर्णतः मिळताना दिसत नाही. ही शोकांकित आहे. म्हणजे काही अधिकाऱ्यांना ऐकायला वाईट वाटेल, काही अधिकारी चांगले पण आहेत, आपण सगळं ते करत नाही, परंतु मेन बेसिक इथला विकास पालघर जिल्ह्याचा व्हायचा असेल तर व्यक्तिगत विकास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्लॅनिंग असायला पाहिजे. ते प्लॅनिंग कुठे मिळत नाही. तर ते प्लॅनिंग जर नीट केले तर ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक युवकाला इथे काम मिळेल. एक छोटी गोष्ट आहे की आपल्याकडे IT आहे, इंडस्ट्री आहे. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 2000 जागा फक्त ITIच्या आहेत. आपली मुलं किती पास होतात 10वीला? हजारो. ती मुलं 11वी जातात, 12वीला जातात, पुढे हे करतात, कॉलेज करतात आणि पुढे जाऊन घरी बसतात. त्यांच्याकडे स्किल असं काही मिळत नाही. माझं DPTCच्या मीटिंगमध्ये नेहमी म्हणणं असायचं का जे आताही करू शकतात की ह्या पालघर जिल्ह्यामध्ये जी इंडस्ट्री आलेली आहे ती इंडस्ट्रीला रिलेटेड जे आवश्यक स्किल वर्कर त्याचे ट्रेड तयार केले पाहिजे, त्याचे सीट वाढवल्या पाहिजेत. वाणगावचं एक कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, त्याचे सीट कमी पडायला लागल्यात, ते तिथे 3-2 आहेत ते 5,000 तरी करायला पाहिजे वार्षिक. तर ह्या जिल्ह्यातली मुलं आपल्या ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जातील. या मागच्या अनेक वर्षांमधून पाहतोय ITI झालेली मुलं घरी बसत नाही. तर ते करावं. प्लस इतर आम्ही शासनाकडे आमदार असताना आप्पा असतील, क्षितिजदादा आहेत, आम्ही तिघांनी पण एक कृषी महाविद्यालय शासकीय या पालघर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे का जेणेकरून इथली मुलं शासनाच्या अनुदानावर शिकतील आणि इथून त्यांची मुलांना एक चांगल्या प्रकारे पुढे जाऊन संधी निर्माण होईल. प्लस इथला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला संशोधन करण्यासाठी जागेवर हे प्रोफेसर मिळतील, शास्त्रज्ञ मिळतील. मत्स्य कॉलेज ते एक आम्ही प्रस्तावित केलेलं आहे, परंतु थोडं शासनाच्या उदासीन धोरण म्हणा किंवा थोडं दुर्लक्ष म्हणा काहीही असेल, पण एक सत्य आहे का ते अजूनही तसंच भाषणामध्ये पडलेलं आहे. मी आजही जाऊन त्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय, पण तेवढा रिस्पॉन्स मला मिळताना दिसत नाही. तर मी एक नक्की शासनाला आवाहन करेन आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने की खरोखर आपल्याला या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, त्यांच्या मुलांची एक चांगली सुधारणा करायची असेल तर हे दोन्ही कॉलेज, मत्स्य व्यवसाय कॉलेज आणि शेती कॉलेज शासनाच्या अनुदानाचं हे चालू करावं आणि ह्या पालघर जिल्ह्याला एक चांगलं इन्स्टिट्यूट द्यावी असं माझं प्रामाणिक मागणी राहील. सर, शेवटचे माझे 2 प्रश्न असतील. एक म्हणजे सर, आरोग्य विभागाचा एक मोठा जो आहे तो एक फेल आपण म्हणू शकतो, फेल स्ट्रक्चर इथे पाहायला मिळतं पालघरमध्ये ते. आणि दुसरं म्हणजे एक पॉझिटिव्ह प्रश्न तुम्हाला विचारेन की सर, अप्पांचं तुम्ही नेहमीच कौतुक करत म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही म्हणता की पायंडा जो आहे तो त्यांच्यामुळे रचला गेला राजकारणाचा. तर त्यांचा आणि तुमचा एखादा किस्सा आम्हाला कळला तर खूप बरं वाटेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण बघा, शेवटी आरोग्य यंत्रणाने प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिक निगडीत आहे आणि ग्रामीण भाग जो आहे या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात मग त्याच्यामध्ये गरोदर माता असतील, स्तनदा माता आहेत, बालक आहेत किंवा इतर काही आजार असलेली जी मंडळी ज्यांना आजार होतात अशांसाठी आज आपण बघितलं की पालघर जिल्ह्यामध्ये जी काही 2 रुग्णालय, एक आपण मनोरला एक ट्रॉमा केअर सेंटर चालू आहे, किती वर्षापासून पडलेलं आहे, 10 वर्ष झाली. या 10 वर्षामध्ये अजूनही ते पूर्ण होत नाही, ऍक्टिव्ह झालेलं नाही. आज हायवेला ऍक्सिडेंट होतात, ती आदिवासी समाजाची लोक मरतात, स्थानिक लोक मरतात. क्रॉसिंगसाठी जात असताना ती कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत. तर ते होणं गरजेचं आहे. नंडोऱ्याला जे घोषित केले त्याचं अजून काम चालू झालं नाही. खानिवड्याला आम्ही मंजूर केलंय 30 खाटांचं, त्याचं पायाभरणी केलेलं आहे, उद्घाटन शासनाच्या राज्यमंत्री महोदय आम्ही गेलो होतो, परंतु त्याचंही काम तसं रखडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जी भरती व्हायला पाहिजे परमानंट, ते डॉक्टर्स नाही, ती काय ते अगदी NRJ मध्ये टेम्पररी बेसवर घेतात, त्यांनी जर कुठल्या प्रकारची फिक्स जबाबदारी नसते. जे MBBS डॉक्टर आहेत ते येतात, काही बॉन्डेड त्यांचे कार्यक्रम असतात, तेवढा तिथे पिरियड काढतात ना निघून जातात.
इथे जर खरोखर ही मृत्यूशय्यावर असलेली जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा म्हणजे कुठली आरोग्याची ही सुधारायची असेल पूर्णपणे पूर्ण वेळ आणि परमनंट स्टाफ आला, अँब्युलन्स चांगल्या आल्या, तर आज आपण बघितलं आणि इथे हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर ही लवकर चालू केली पाहिजे, तर इथे निश्चित फरक पडेल आणि इथल्या लोकांना सुविधा आरोग्याच्या चांगल्या पुढे जाऊन तरी मिळाव्यात अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आप्पांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, मी जेव्हा 97ला निवडून आलो आणि आप्पांकडे जायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आप्पांनी मला एकच त्यावेळेला सांगितलं, चांगलं काम कर, तुला मी आमदार बनवेन. कधी बनवेन कसा बनवेन हा विषय नाही, पण त्यांनी जे माझ्या एक शब्द त्यावेळेला सांगितला आणि आप्पांना मी कायमस्वरूपी आयडॉलॉजी आहेत माझे, मानाचे प्रश्न आहेतच, ते मरेपर्यंत असणार आहेत आणि त्यांच्या पूर्ण एकंदरीत चरित्रावर मी चालतो. पण तेव्हा मी एक डोक्यामध्ये फिक्स केलं की मला आमदार व्हायचंच आहे आणि त्या पद्धतीने काम करत राहिलो. मी कोणालाही बोलून दाखवलं, फक्त आप्पांना माहिती आणि मलाच माहिती. मी कोणाकडे वाच्यता पण या गोष्टी केली नाही, परंतु आप्पांनी जर मला एक दिशा दिलेली आहे, मी होईन ना होईन हा विषय वेगळा, परंतु लोकांमध्ये राहून काम करण्यासाठी जे मला सुचवलेलं आहे ते मी करत राहिलो. आणि एक शेवटी ज्याच्या वाणीवर सरस्वती आहे, शब्दातच एक हे आहे, कणखरपणा आहे आणि एक विश्वास आहे. मधल्या काही पिरियडमध्ये खूप कालावधी गेला, परंतु मला विश्वास होता एक ना एक दिवशी आप्पांनी सांगितलेला शब्द खरा करतील आणि होईल. आणि तो दिवस 2019ला आला, मला तिकीट मिळालं आणि मी आमदार झालो. आणि ही निवड आणि निवड आप्पांनी दिलेल्या एका त्या शब्दाने विश्वास आणि धीर गंभीर एक सैव संत श्रद्धा आणि सबुरी ही असली पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, ध्येय असलं पाहिजे, एखादं पुढे चालण्याची दिशा असली पाहिजे, तर कठोरातलं कठोर एखादं काम पण सहज सोपं होतंय ते आप्पांनी करून दाखवलं. ही अतिशय अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मला खूप प्रेम केलं, विश्वास माझ्यावर त्यांनी खूप दाखवला. माझी जबाबदारी आयुष्यामध्ये खूप वाढलेली आहे. आप्पांना जी गोष्ट मी कधी सांगितली ती कधी अविश्वासाने नाकारली नाही. त्यांना खात्री आहे मी चुकीचं वागणार नाही, त्या चुकीचं करणार नाही आणि आजपर्यंत ते मी पाळलंय. मी आयुष्यामध्ये इज्जत कमावली, शब्द कमावला, बाकी इतर काही कमावलेलं नाही. त्याच्यामुळे आज 50 वर्षाचा वाढदिवस कार्यकर्ते साजरे करत असताना मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही इथपर्यंत वाटचाल झाली त्या वाटचालीमध्ये वैयक्तिकरित्या मी खूप समाधानी आहे. मी काहीतरी करू शकलो, करण्याचा प्रयत्न अजून करणार आणि लोकांमध्ये जाऊन जे काही अजून प्रश्न शिल्लक आहेत, ज्या ज्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे, आता शेतीत आपले तर हाय लेवलचे एकदम एज्युकेशन, त्यांच्याकडे खूप चांगले विचारधारा आहे. पुढचं प्रगत येणारे जे तंत्रज्ञान आहे त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे खूप चांगली दिशा आहे. नाना आहेत, काशिमदादा आहेत, मानकर साहेब आहेत, जितूबा आहेत, आमची सगळी वरिष्ठ मंडळी यांच्या सहकार्याच्या जोरावर आम्ही याच्या पुढे चालत राहणार. आणि जेवढी काही तरुण मुलं आज आहेत, एक काळ आम्ही खूप तरुण होतो, आता अजून नवीन कार्यकर्ते जोडलेले आहेत, तर त्यांच्या सोबत राहून त्यांना दिशा देऊन त्यांना जे आवश्यक वाटते, कारण परिस्थितीनुसार गरजा बदलतात, त्या बदलत चालल्यात, आपणही बदललं पाहिजे, ते बदलून त्यांच्यासोबत राहणं. धन्यवाद सर. आजच्या कन्व्हर्सेशन म्हणून एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की पालघरमध्ये आता जे काही गेल्या काही वर्षांमध्ये आपण बदल बघितले हे एका विचारसरणीतून आले, एक शब्दावरून आले, एक शब्द जो गेल्या काही वर्षांपूर्वी देण्यात आला आणि तो पाळण्यातही आला. आणि असेच कदाचित एक डाऊन टू अर्थ नेते तयार होतात, जे बहुजन विकास आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून करते आणि त्यांनी आणखी एक असा एक नेता तयार केला ज्यांचा एक खास दिवस आता ते साजरा होणार आहे. सरांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद, आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोईसर विधानसभेला असे आमदार लाभत राहो आणि सर आमची खूप मनापासून इच्छा आहे की या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आणखी अशी नवनवीन संध्या मिळत राहो. धन्यवाद सर. धन्यवाद.